आम्ही काल डिनरला गेलो होतो, तिथे अभय आला. काय? हो, काल आम्ही डिनर करून बाहेर पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझा मोबाईल रेस्टॉरंटमध्येच विसरले. तो घ्यायला मी परत गेले आणि येताना मला समोर अभय दिसला. थँकफुली त्याने मला नाही पाहिलं. त्यानंतर रात्री तो घरी आला होता. लहानपणी सिंधबादच्या 7 सफरी वाचल्या होत्या ना, त्याच्यानंतर एवढं ॲडव्हेंचरस कधी पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. त्याने मला खरंच नाही पाहिलं. अगं, लाल सिग्नल लागायच्या आधी पिवळा सिग्नल लागतो ना, तसंच आहे हे समज. तर देवानं तुला सिग्नल दिलाय, इतके दिवस सांभाळून घेतलं, आता तरी सुधारा. आणि ज्याच्यासाठी तू हे सगळं करतेस तोही खुश नाहीच आहे. त्याला काय धाड भरलीये? जाऊ दे ना, तू पुन्हा बडबड करणार आणि मी पुन्हा हताश होणार. लेट्स ड्रॉप इट. हॉट चॉकलेट पिणार आहेस? डिप्रेशन आलं की प्यावं, बरं वाटतं. मला कसलंही डिप्रेशन आलेलं नाहीये. एव्हरीवन इज नॉट लकी लाईक यू. डॅड, आपलं कालचं सगळं बर्थडे सेलिब्रेशन राहूनच गेलं ना. कोणीच गाणं नाही गायलं आणि आपण अंधार पण नाही केला. तू घाबरला पण नाहीस. माझ्या बर्थडेला मला घाबरवलं ते पुष्कळ झालं. पण मम्मा, किती मज्जा आली होती ना तुझ्या बर्थडेला. आपण सगळ्यांनी असा अंधार केला होता, मग आम्ही कॅन्डल्स घेऊन आलो आणि तू कसली घाबरलीस आणि किती जोरात ओरडलीस ना तू. आणि मी जेव्हा प्रकट झालो तेव्हा तर मम्माचा चेहरा बघण्यासारखा होता, राईट? हो मी खरंच घाबरले होते. डॅडा, आपण तशीच मजा आज पण करायची का? अंधार करूया मस्त आणि घाबरूया. कुणाला? मला? अगं पण मी आधीच आलोय घरी, मला माहितीये सगळं, मी कसं घाबरणार? सरप्राईज नको का घाबरायला? ठीक आहे, मग आपण आजोबांना घाबरूया. ते तर अजून आले पण नाहीयेत. आपण मस्त अंधार करूया, मग जेव्हा ते येतील ना तेव्हा ते जोरात ओरडतील. मज्जा येईल ना खूप. मी सगळ्यांना बोलवते, आजी, मावशी, लता मावशी, लवकर या, लवकर या ना. काय ग देवी, कसली गडबड लावली? हा, आरडाओरडा काय झालं? आजी, विनय खूप छान प्लॅन बनवलाय. अगं पण हे कुठे? त्याच्यासाठीचा प्लॅन आहे ना. जेव्हा आजोबा घरी येतील ना, आपण ना तेव्हा पूर्ण घरातले दिवे बंद करून टाकूया. अंधार होईल मस्त, मग ते जोरात घाबरतील आणि जोरात किंचाळतील. ठीक आहे? आजी, तू बेडच्या मागे लपायचंस. अजून मावशी, एक मिनिट, मी बघतो. मावशी, तू इकडे मध्ये लप आणि लता मावशी, तू ना किचन मधून कॅन्डल घेऊन ये. ठीक आहे? खूप मज्जा येईल. या बाबा, सगळे तुमचीच वाट पाहत आहेत. मला यायला उशीर झाला का? देन आय एम सॉरी. नाही, उलट थोडेसे लवकरच आलात, कारण देवी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत होती. काही हरकत नाही. तिला नाही जमलं तर मी तुझ्यासाठी एक वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज घेऊन आलेलो आहे. माझ्यासाठी? काय? एक खास पाहुणा. महोदय, या. खरं तर मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. हे असं इथे येऊन तुमच्या आनंदावरती विरजण घालण्याची खरंच मनापासून इच्छा नव्हती. तुम्ही माफी मागण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही इथे काही स्वतःच्या पायाने चालत आलेला नाही. मी जवळजवळ तुमच्या मानगुटीवर बसून तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे. हा सगळा काय प्रकार आहे? कुठे सापडला तुम्हाला हा? पेस्ट कंट्रोलच्या दिवशी
मी घरी परत आलो तेव्हा यांना मी आपल्या घरातनं बाहेर पडताना पाहिलं. ते काहीतरी विक्रमशी बोलले आणि गेले. पुढे नयनाने मला सांगितलं की विक्रमच्या खिशामध्ये तिला कपिल भुतकर नावाच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं. वन लीड्स टू अनदर. मी अंदाज बांधला आणि माझा नेम अचूक लागला. म्हणजे हा हो, मी कपिल भुतकर. मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. या घरात मी आधी आलो विनय वेंगुर्लेकर म्हणून, विक्रमचा मित्र. अर्थात ही कल्पना सुद्धा विक्रमचीच, कारण की त्या दोघांच्या इतिहासाबद्दल मला माहिती असायचं काहीच कारण नाही. हो, त्या अवतारात सुद्धा तुम्ही आम्हाला खूप मनस्ताप दिला आणि अजूनही काही मनस्ताप देण्याचं थांबवलेलं नाहीये. गेल्या खेपेला ते आपल्याकडे दारुड्या विनय वेंगुर्लेकर बनून आले आणि आता पेस्ट कंट्रोलचा फवारा मारणारे बनून आले. असे आता ते किती अवतार घेणार आहेत परमेश्वराला ठाऊक. काय हो वेंगुर्लेकर भुतकर, पुढचं सोंग कुठलं? हे बघा, ही सोंग मी माझ्या मनोरंजनासाठी किंवा तुम्हा लोकांना त्रास देण्यासाठी वठवत नाहीये. प्रोफेशन आहे हे माझं. माझ्यावरती माझ्या क्लायंटनी जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडण्यासाठी मला हे सगळं करणं आवश्यक आहे. अशी कुठली कामगिरी सांगितली हो तुम्हाला ज्यासाठी तुम्ही हे सगळी सोंग करताय? हे बघा, जो माणूस विक्रमला आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाला त्रास देतोय तो कोण आहे हे शोधण्याची जबाबदारी माझ्यावर. हो, पण डिटेक्टिव्ह महाराज, त्यासाठी कीटकनाशकाचा फवारा मारायचं नाटक करून म्हणजे अख्ख्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं, हा कुठचा मार्ग झाला? याचं कारण तुमच्या अपरोक्ष तुमच्या घराची. मिस्टर कपिल, मला नाही वाटत ह्यापेक्षा जास्त काही एक्सप्लेनेशन तुम्ही द्यायची गरज आहे. जो माणूस माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय त्याला शोधून काढणे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि जसं मी माझ्या इन्स्पेक्टर मित्र शैलेशची मदत घेतली त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली. आणि शेवटी मी सगळे माझ्या घरासाठी करतोय, कुटुंबासाठी करतोय, त्यांना सुखाने जगता यावं म्हणून करतोय. हे तत्वज्ञान सगळं ठीक आहे, पण हा शोध घरात का, घराबाहेर घ्या ना. तो तर चालूच आहे. हो ना, मग आम्हाला घरातून बाहेर काढण्याचं कारण काय? वने, राहवत नाही म्हणून बोलते मी. आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढून त्यांना इथे जे काही शोधायचं होतं ना ते शोधताना आपलं इथे असणं त्यांना अडचणीचं ठरलं असतं. याचं कारण आपल्या कुणावरच त्याचा विश्वास नाही, किंवा मग ती त्रास देणारी व्यक्ती आपल्यातलीच कोणीतरी. हो मावशी, मला वाटतं मी जरा जास्तच बोलले. माझं काय हो, मी आपली 2 दिवसांची पाहुणी. तुमचं चालू द्या. आई बाबा, माझं ऐकून घेता का? मला एक सांग, तुला असं वाटतंय का की आमच्यापैकी कोणी तुला त्रास देत आहे? सध्या मी कुठलीच शक्यता नाकारत नाही, पण मी असंही म्हणत नाही की घरातलंच कोणीतरी असेल. आणि ते जर नसेल तर हे सिद्ध करण्यासाठी या तपासाचाच उपयोग होईल की. ठीक आहे, तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तरी ते मला मिळालंय. बाबांचं सरप्राईज खूप विचित्र होतं विक्रम. नाही ना, तू तरी माझी बाजू समजून घेतलीस. मनात संशय येणं चुकीचं नाहीये, आणि मनात संशय आला तर तो मनात बाळगून वरवर हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घेऊन वावरण्यापेक्षा
संशयाचं निरसन करणं चांगलं नाही का? कुणी घातलाय मुखवटा विक्रम? मला सांग नाही ना, आपल्या घरातून आपल्या बेडरूमच्या कपाटातून कुठे गेले असतील पैसे, आणि तेही काही तासांच्या आत. मी उद्या दुपारच्या बसने जाईन. ताई, तुझ्या ट्रीटमेंटचं काय? खड्ड्यात गेली ती ट्रीटमेंट, आणि तसं ही ट्रीटमेंट घेऊन कोण 100 वर्ष जगणार आहे? पण असे नसते मनस्ताप सहन करून मला नाही इथे राहायचं. हे पहा, जे काही घडतंय त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. ज्या घरात घरच्यांचीच किंमत नाही तिथे परक्यांची काय तमा भाऊजी? हे घर माझं आहे. पण तरीही तुमच्या नाकावर टिचून तुमच्या जावयानं तो डिटेक्टिव्ह आणून बसवलाच ना तुमच्या डोक्यावर. काही बोलू शकलात तेव्हा तुम्ही, आणि अजूनही बोलू शकताय का? कारण घर जरी तुमचं असलं ना तरी या घरातला कर्ता पुरुष विक्रमच आहे, आणि त्याचाच शब्द या घरात चालणार. आणि त्याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. आपले दिवस आता गेले, आपण आता हरिहरी करण्यापुरते राहिलो, हे सगळं मला मान्य आहे. पण मग ते तरी त्यांनी आम्हाला सुखानं आणि शांतीनं राहू द्यावं ना. तर असा संशय घ्यायचा? बरं, तो संशय कोणी घ्यायचा? तर ज्याचं सगळं वागणंच संशयास्पद आहे त्यांनी. नाही भाऊजी, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, पण तुमच्या ह्या घरात आता माझी घुसमट होते. मला नाही वाटत यापुढे मी कधीही या घरात परत राहायला येईन. उद्या चुकून रस्त्यात पडलेली टाचणी जरी उचलली ना तरी चोरीचा आरोप लागायची भीती वाटत राहील मला या घरात आता सतत. वनिता, तूच आता तुझ्या ताईला समजाव. मी काय सांगू, मलाच परक वाटतं या घरामध्ये. कुठल्या हक्कानं मी तिला थांबायला सांगू? वनिता, मुलासारखं मानलं मी विक्रमला, सगळं त्याचं केलं. त्याची परतफेड होईल याची अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती, कारण परतफेडीच्या अपेक्षेने दिलं जातं ते कर्ज, प्रेम नाही. पण विक्रमने काय टाकलं पदरात? अविश्वास, संशय. अगं पण ताई, मी तुला थांबवणार नाही. यापुढे माझ्या घरावर तू कायमची फुल्ली मारलीस ना तरी मला वाईट वाटणार नाही. तसं करण्याचा तुला पूर्ण हक्क आहे आणि मला तो मान्य आहे. मला सांग नाही ना, आपल्या घरातून आपल्या बेडरूमच्या कपाटातून कुठे गेले असतील पैसे, आणि तेही काही तासांच्या आत. हे सगळं असं उलट पालट होईल असं वाटलं नव्हतं. सगळं ओम फस झालं. अजिबात नाही. उलट सगळं मला हवं तसं माझ्या मनासारखंच झालंय. काय बोलताय तुम्ही? आता जो घरात हा सगळा तमाशा झाला, तुम्हाला मला ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं ते हो, ते सगळं तसंच घडणं अपेक्षित होतं मला. तुम्हाला काय वाटतं मिस्टर बनारसी? माझ्या हातातल्या इतक्या इंटरेस्टिंग केसवरती इतक्या सहजासहजी पाणी सोडीन मी?
नो मिस्टर वनारसे, नो. आय एम स्टील ऑन द केस. मगाशी तुमचे सासरे म्हणाले ना की मी इथे आपणहून नाही आलो, त्यांनी माझी मानगूट धरून मला इथे आणलं. तुम्हाला काय वाटतं, माझ्यासारखा माणूस स्वतःची मानगूट त्यांच्या हातात देऊन बळीच्या बकऱ्यासारखा निमूटपणे स्वतःहून इथे येईल? तुम्हाला काय म्हणायचं काय? मी त्यांना सहज हुलकवणी देऊ शकलो असतो, पण मी माझी मानगूट मुद्दामून त्यांना धरू दिली, कारण मला तुमच्या घरात डिटेक्टिव्ह कपिल भुतकर म्हणून ऑफिशियल एंट्री करायची होती. कारण तुमच्या गुंत्याची गाठ तुमच्या घरातच सुटणार. पण आमच्या घरातनं तुम्हाला कॉपरेशन मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड आडी आहे. ती आडी कपिल भुतकर बद्दल नाही आहे, कारण कपिल भुतकरची तुमच्या घरच्यांशी आत्ताच तर ओळख झाली. ती आडी होती विनय वेंगुर्लेकर बद्दल. विनय वेंगुर्लेकरचा अवतार ताणून काहीच फायदा होणार नव्हता. त्या अवताराचं जीवित कार्य संपलं असं म्हणा हवं तर. पण आता कसं आहे, मला हवं तेव्हा मी तुमच्या घरात येऊ जाऊ शकतो ना, आणि तुम्हालाही काही कारण शोधून तुमच्या घरच्यांना बाहेर पाठवायची गरज नाही. माझं इन्व्हेस्टिगेशन सोपं झालं, ओके नाही? कदाचित घरातली इतर लोक तुम्हाला कॉपरेट करतील, पण बाबा नाही. ते अत्यंत हट्टी आणि संशयी आहे. बघूया. मला तुमच्या या नवीन पवित्र्याबद्दल अजिबात खात्री वाटत नाही. उलट मला असं वाटतं की तुम्ही शत्रूला सावध करताय. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण बरेच वेळा काय होतं, माणूस सावधगिरीने पावलं उचलायला जातो आणि तिथेच त्याचं पाऊल घसरतं. हो ना? हे सगळं करून तू घरातल्यांना दुखवण्याखेरीज आणखी काही साध्य केलेस असं मला नाही वाटत. माझं म्हणजे ना, पोलिसांसारखं झालंय. गुंडांनी उच्छाद मांडला तर पोलीस निष्क्रिय म्हणून त्यांना शिव्या, आणि गुंडांचा एन्काउंटर केला तर पोलीस क्रूर आणि संवेदना शून्य म्हणून परत त्यांनाच शिव्या. या दोन्हीच्या मध्येही एक मार्ग असतो विक्रम. काय मार्ग असतो मला सांग? माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? मी घरातल्या माणसांना विश्वासात घेतला असता. विश्वास? तो माणूस बेलाशक आपल्या घरात शिरतो, आपल्या बेडरूमची उलतापालत करून जातो, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले, लॉक्स बदलले. काय फायदा झाला मला सांग? शून्य. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपण लॉक्स बदलले हे त्याला कसं कळलं? तुला काय माहित त्याला कळलं का नाही ते? शैलेशने मला सांगितलं, एका माणसाने आपल्या घरची चावी आपल्या एरियातल्याच एका लॉक मेकरकडनं करून घेतली, आणि एकदा नाही दोनदा. आधीची चावी आणि लॉक बदलून झाल्यानंतरची चावी सुद्धा. मग त्याला कसं कळलं की आपले लॉक? आपण लॉक बदललं तेव्हा जुनी चावी लागली नसेल, तेव्हा त्याला कळलं असेल की आपण लॉक बदललं. पण ती नवीन चावी त्याला कोणी दिली? एक डुप्लिकेट चावी बनवायला ओरिजिनल चावी तर हातात लागते ना. मग ती नवीन चावी त्याच्या हाती आली कुठून? कोणी दिली त्याला? मागे त्यांनी मला एक फोन केला होता. फोनवर त्यांनी लताचा आवाज ऐकवला. चल, मी मान्य केलं की लता त्याला सामील नाहीये, ती त्याला भेटलीच नव्हती. पण लताचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी तो लताच्या जवळ तर आला असेल, आणि लता दिवसातले 12 तास आपल्या घरात असते. मला नाही वाटत ती रस्त्यात चालता चालता गात असेल आणि तिथे तिचा आवाज त्यांनी रेकॉर्ड केला असेल. नाही. आणि तिसरा मुद्दा 4 कोटी रुपयांचा. सकाळी तू स्वतःच्या हाताने ती बॅग कपाटात ठेवली होतीस. रात्री आपण इथे बोलत बसलो होतो, तू बॅग उचलायला गेलीस आणि बॅग रिकामी होती. मला सांग नाही ना, आपल्या घरातून आपल्या बेडरूमच्या कपाटातून कुठे गेले असतील पैसे, आणि तेही काही तासांच्या आत. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी डिटेक्टिव्ह कपिल भुतकर विनय वेंगुर्लेकर म्हणून आपल्या घरात आला,
त्या दिवसापासून आजपर्यंत त्या हरामखोराने आपलं तोंड दाखवलेलं नाही. एकदा तरी चिठ्ठी आली, एकदा तरी बेल वाजली, घराच्या आसपास तो घुटमळताना दिसलाय. उंदरासारखा बिळात जाऊन बसलाय तो, कारण त्याचाच डाव मी त्याच्यावर पलटवलाय. माझ्या मेलेल्या मित्राचं भूत तो माझ्यासमोर नाचू पाहत होता, मी त्याचंच भूत त्याच्या अंगावर सोडलं. आणखीन एक प्रश्न समोर येतो की त्याला विनयबद्दल कळलं कसं? माझ्या आणि विनयच्या मैत्रीबद्दल किंवा त्यानंतरच्या वादावर अजून तरी काही कादंबरी आलेली नाहीये. मग त्याला हे कळलं कसं? माझा कॉमन सेन्स मला सांगतो कोणीतरी माझ्याबद्दलची माहिती त्याला पुरवली, आणि तो कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. त्यात नुसतं माझंच नाही तर आपल्या सगळ्यांचंच भलं आहे. गुंतता